तेणे ब्रह्म तेजो कैसे घडते प्रमेय घेजे पुणे ते मज घेजे जे नेनणे हे सहजे रूपकी बाळा. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसवून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाच्या 595 चर्चा करतो. विषय आहे प्रमेय. प्रमाता प्रमाण प्रमेय हे त्रिपुटी आहे. त्यात प्रमाता हा जीव आहे, प्रमाण इंद्रिय आहे आणि प्रमेय विषय आहे. या ठिकाणी तैसे घडते प्रमेय घेईजे. प्रमेय म्हणजे विषय. या गीतेमध्ये विषय जे आहे त्या चालू विषयामध्ये जे प्रतिपादन करण्याला योग्य आहे, बोलायचं तर ते कसं बोलावं, त्या बोलण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, त्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे, त्या बोलण्यामध्ये सत्यत्व असलं पाहिजे. असं बोलण्यात शब्दाला महत्त्व आहे. उगीच मंडुकी वटवट तैसे ते गाव, न जायचे ताठाने ते खटाटे. मंडुकी वटवट तैसे ते. त्याला नाही गोडी, त्याला नाही अर्थ, त्याला नाही प्रेम, त्याला शब्दाला काही महत्त्व नाही. आपण जे शब्द बोलतो त्यात एवढे विषय आले पाहिजे. एक तर त्या बोलण्यामध्ये गोडवा असावा. शब्द जैसे अमृताचे कल्लोळ असं म्हटलेलं आहे. शब्द कसे असावेत? गोड, अमृतासारखे. पुन्हा त्याच्यामध्ये अर्थ असावा. उगी बोलायचं म्हणून काहीतरी बकवाद करायचं नाही. त्या बोलण्यामध्ये, त्या शब्दामध्ये अर्थ असावा आणि प्रेम असावे. तैसे घडते प्रमेय घेईजे. भगवान सांगता आहे अर्जुना, मौनी वर्णन करता आहे आता की या विषयामध्ये, चालू विषयामध्ये जे प्रतिपादन करण्याला योग्य विषय आहे त्याचा संत श्रोत्याने अंगीकार करावा. तैसे घडते प्रमेय घेईजे ऊने ते मत देईजे. आणि जर त्यात काही उणीव असेल ते माझे मला देऊन टाकावे. ते माझ्या जे नेनणे हे ती सहजी रूपकी बाळा.
ते ज्या उणीव असेल तर माझ्या पदरात टाकावं, बरोबर असतील तर त्याचा अंगीकार करावा. स्वभावतः काही न समजणं हे लहान मुलाचं स्वरूप असतं. जे नेनने हेच सहजे रूपकी बाळा, काही कळत नाही हे बालकाचं तत्व आहे. लहान बालकाला काहीही कळत नाही. अर्थात याप्रमाणे आपण जे प्रमेय असतील, प्रमेयाचे दोन अर्थ आहेत. प्रमेयाचा एक अर्थ आहे विषय आणि एक अर्थ आहे सिद्धांत. मग याप्रमाणे जे प्रमेय असतील, जे योग्य असतील, ज्याच्यामध्ये सिद्धांत असेल, त्याचा स्वीकार करायला काही हरकत नाही. तुम्ही माणसं म्हणतात, राहू दे तुझी बडबड, आता त्याला काही अर्थ नाही, काही नाही, उगीच बडबड करत राहा. त्याच्यामध्ये जर काही असेल तत्व तर ते स्वीकारायला काही हरकत नाही. त्यातली जी काही कमी असेल, त्याच्यामध्ये उणीव असेल, तर ते माझ्या पत्रात टाकावं माऊली म्हणतात. कारण लहान बालकाला काही न समजणं हे त्या बालकाचं स्वरूप आहे. असं विनम्रपणे माऊली बोलत आहे. परीनेन ते जरी होये, तरी देखोनी बाप की माये, हर्ष के ही न समाये चोज करती. आता मुलाला काही कळतच नाही. परी नेनते जरी होये, तरी देखोनी बाप की माय. मूल जरी अज्ञानी असलं, त्याला काही कळत नसलं, तर आईबाप यांना त्यांनी पाहिलं की त्याला एक आनंद प्राप्त होतो. आईबापाला पाहिल्यानंतर आता ती पण गोष्ट दुर्मिळ झालेली आहे. मूल उठायच्या अगोदर ड्युटीवर जायचं आणि झोपल्यावर ड्युटीवर यायचं. मग सुट्टीच्या दिवशी ते विचारतोय, कोण बाबा आहे का बाई? आई. हा बाबा कोण? काय? पण त्याला माहीतच नाही. जुन्या प्रकारची गोष्ट आहे, जुनं सांगता येते. माऊलीच्या काळातली गोष्ट आहे की जरी मूल काही जाणत नसलं, त्याला जरी काही कळत नाही, मुलाला कळत नसतंच, पण तिथं असं म्हटलंय त्याने की देखोनी बाप की माये, हर्ष केही न समाये चोज करीती. जरी त्या बालकाला कळत नसलं किंवा आईबाप जरी कळत नसले, तरी आईबापानी त्याला पाहिल्यानंतर त्यांना आनंद होतो आणि ते कौतुक करत राहतात. तरी देखोनी बाप की माये, हर्ष केही न समाये. तर त्या बालकाला पाहिलं आनंद होत नाही काय? होतो. चोज करीती, कौतुक करतात ते. बाळाला जरी कळत नसेल, ते जरी अज्ञान आहे, अजान आहे, तरी पण आई किंवा वडील यांनी मुलाला पाहिल्यानंतर त्यांना अतिशय आनंद होतो. त्याचं ते कौतुक करतो. पण आपल्या बालकाचा हेही लक्षात असू द्या,
कारण असं म्हणतात आपलं ते आणि लोकांचं काय आपुलियाचा कळवळा महाराज सुद्धा म्हणतात अनिका बाळावरी नाही. आपल्याबद्दल कळकळ असते. आपण तुम्हाला नेहमी दृष्टांत सांगत असतो. 2 मुलं आता सध्या ऊन फार आहे. मुलाला काय उन्हात खेळतात, कुठेही खेळतात. ते आम्ही रागवली त्याला. फुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही असं म्हटलं महाराज. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त हे जरी खरं असलं ते सर्व लेकराबद्दल नसतं, आपल्याबद्दलच असतं. मग तिथे पोराला हात मारते, मेल्या तुझा मुर्दा गेला एकदाचा सावलीत मार. तो म्हणतो ताईचा बाळ आहे, त्याला मरतो तिकडेच पहा. मग त्यालाही घेऊन ये म्हणायचं की नाही, त्याला तिकडेच मरू दे, तू इकडे. आपुलियाचा कळवळा अनिका बाळावरी नाही. तसं संतांचं नसतं. संतांचं सगळ्यांची कळकळ, सगळ्यांची तळमळ, सगळ्यावर प्रेम, त्याचं नाव संत. उडते हे जन न देखवे येतो कळवळा. येतो हिताचा कळवळा हाती पडती म्हणून काळा. संतांना मात्र सगळे लहान थोर शहाणे वेडे सगळ्याबद्दल प्रेम असते. त्यांचं नाव संत आहे. संताच्या ठिकाणी आपलं तुटलं नसतं का? आपलं तुटलं असतं संतांच्या ठिकाणी नाही. हे विश्वची माझे घर, त्यांना संत म्हणतात. आपल्या सरहद्दीपर्यंत आपलं चौर बांधायचं, बाकीचं आपलं नाही. कारण ते सरहद्द आपला गरज नाहीये. तर आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला. जे विश्वरूप झालेले असतात त्यांच्या ठिकाणी भेदभाव नसतो. म्हणून नाथाने एका हरिजनाच्या मुलाला कडेवर घेतला आणि त्याच्या घरी नेलं. त्याला ते कोण आहे याचा विचार नाही आहे. संताकडे हा विचार नसतो. जातिवित्त गोत कुलशील मात भजका त्वरित न पाहे याती कुळाचा विचार. त्याचं नाव संत. ते जात कुळ गोत्र याचा कधी विचार करत नाही. सामान्य माणसामध्ये भेद असतो. म्हणून माऊलीनं म्हटलं मी माझे आणि तुझे हे टाकी परते ओझे. हे माझं तुझं नको आहे. माझं तुझं काहीच नाही, पण रिकाम बंधन प्राप्त होतं त्याच्यात. तो मोठा जबरदस्त भ्रम आहे. अहम अध्यास आणि मम अध्यास, मी आणि माझं, हा मोठा भ्रम आहे. आणि तो भ्रम बंधनाला कारण होतो. जीवाला जी बंध प्राप्त होतो जन्म मरणाचा, तो मी माझ्यामुळे होतो. मी काही नाही आहे, माझं काही नाही आहे, मी कोणी नाही आहे. तो या देहाला मी म्हणतो. तो देह मी नाही आहे. देह तर भाडोत्री आहे. आमच्या लक्षात ते राहत हो नाही. देह मी नाही आहे आणि ज्यांना माझं म्हणतो ते माझे नाही आहे.
म्हणून जीवाला बंध प्राप्त होते, म्हणून जन्म मरणाचं दुःख भोगवलं. मी देह नाही आहे आणि माझं कोणी उगीच रिकाम्या मिठ्या मारल्या जातात, त्याच्यामुळे दुःख प्राप्त होतं, दुःख भोगावं लागतं. आपण नेहमी विषय पाहतो की जे माझं आहे त्याला माझं म्हणत नाही, आणि जे माझी कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला, माझे कोणीच नाही त्याला माझं म्हणतो. हा दुर्दैवाचा भाग आहे. आणि जे माझं आहे, माझं आहे नाही असं नाही, माझं म्हणजे देहाचं नव्ह. मी कोण आहे? मी परमात्मा, आणि परमात्मा माझा आहे. म्हणून महाराजांना सांगावं लागलं, बाबा हो, अरे माझं कोणी नाही आहे, माझं कोणाला म्हणू नका, रिकामा गुंतडा होईल निर्माण. माझेच असतात ते मला नेऊन जाळतात जातात, माझेच असतात ते मला नेऊन जाळतात. कोण आहे माझं? माझा फक्त एक परमात्मा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे, एरती मायके दुःखाची. पाठ आहे आपल्या, पाठ आहे पण फक्त पाठ आहे. काय आपला तो एक देव करून घ्यावा. म्हणून म्हणून ऐकून ऐकून आपलं पाठ झालं सगळं, फक्त ते तोंडातच राहिलं. खाली उतरलं, खाली उतरलं पाहिजे, अनुभवात आलं पाहिजे. अनुभवात येत नाही म्हणून दुःख भोगावं लागतं. फुला तो एक देव करून घ्या, तेने विन जीवा सुख नोहे, एरती माईके. तो प्रसंग आल्याशिवाय कळत नाही माणूस. दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. प्रसंग आल्यावर कळतं, तोपर्यंत कळत नाही. हे बाकी सगळे मायामय आहेत, मिथ्या खोटे आहेत, दुःख उत्पन्न करणारे आहेत. दुःखाची जनिती नाही आधी. आलो तेव्हा होते काय? जातानी कोणी? अवसानी मधीही नाहीत. जे आधी नाहीत, जे अंती नाहीत, ते मधी सुद्धा नाही आहेत लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी हर्ष केन समाहे चोज करीती, तैसे संत माहेर माझे. संतांच्या ठिकाणी संतांना माहेर का म्हटलं? भगवंताला माहेर का म्हटलं लक्षात ठेवा. बाकीचं माहेर नाही आहे काय. एकदा लग्न झालं की संपलं विषय. त्यांनाही अडचण वाटते, आता तू तुझ्या घरी जा मुली जा, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. तर कसं का असं, तुझं काय आम्ही नशीब घेतलं नाही. चांगलं झालं तरी तुझं आणि वाईट झालं तरी तुझं.
मुलीची जबाबदारी घेत नाही माणूस. काय तेव्हा मुलगा आणि मुलगीत काय फरक आहे? मुलगी श्रेष्ठ आहे का मुलगा श्रेष्ठ आहे? हे तर कळत नाही तुम्हाला आणि बोलल्याशिवाय राहत नाही. समान आहेत का? तुम्हाला अनुभव नाही त्याचा. काय मुलापेक्षा मुली फार प्रेम लावतात. पण मुलीबद्दल तेवढी काळजी मनुष्य घेत. एकदा ओळखून टाकलं की डोक्यावरचं ओझं गेलं म्हणतात. ते डोक्यावर ओझं होतं, हे ओझं नाही. हे पाणी पाचतून घटघटा पितात हे. म्हणून मग शब्द वापरला. आपण ज्याला उत्पन्न करतो तेच निघून आपल्याला जाळतात. काय प्रेम आहे? तैसे संत माहेर माझे. एक परमात्मा आणि एक संत. जाईन गे माये तया पंढरपुरा. जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया. वाटतं का पण तसं? कधी घरी जाईल, कधी मरत जाईल, घरी मरून जाईल. एकदा त्याचं तोंड पाहिलं की संपला विषय. एकदा त्याच्या पायावर डोकं आपटलं की वारी झाली. भेटेन माहेरा. खरा काळजी घेणारा, खरा सखा, खरा सोयरा तो आहे. लक्षात ठेवा. तो काळजी घेतो, बाकी कोणी काळजी घेत नाही. तो सगळी आपली चिंता वाहतो, मागे पुढे उभा राहतो. त्याला तुम्ही शिव्या दिल्या तरी, शिव्या दिल्या तर, अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या. तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली. धाव पाव तू पंढरी राया विठ्ठला. काळ्या रे मड गेलं तुझं आता धाव रे. अरे विठ्या विठ्या तुझे गेले मढे आणि काळ तुला पाहून रडे. लक्षात आलं? तुम्ही काही म्हणावं, घरच्याला शिव्या दिल्या तर बघा तुम्ही की अंतर पडतो प्रेमामध्ये. हो कसं असलं गोड बोलत, गोड बाई बाई काय कर, बाबा बाबा बाई बाई तर जमते. आता तुम्ही का आपला त्रागा केला. आता खूप गोड बोललो. कसलं असलं तरी आता शेवट करायचा आहे. चांगलं असलं तरी चांगलंच म्हणायचं आणि वाईट असलं तरी हो चांगलंच म्हणायचं. आता भाजी विटून जाते असं म्हणायचं नाही, चांगली आहे. दोन टाइम खाता का? हो चांगली असते भाजी, फेकून द्यायची पण तसं म्हणायचं नाही. विटते असं म्हणायचं हो नाही. गोड बोलायचं, कसं असलं तरी गोड बोलायचं. मी का सांगते लक्षात ठेवा. त्याला तुम्ही काही जरी म्हटला तरी तो आपला आहे.
तो आपला सखा आहे. सखेति मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेति, तो खरा सखा आहे. ते खरं आपलं माहेर आहे. संत आणि भगवन. जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. त्याला सुखदुःख त्याला सांगायचं. देवा सांगू सुखदुःख, देव निवारील भूक. सुखदुःख कुणाला नाही सांगायचं. सगळे फसले सगळेच असलेच. रडून ऐकायचं, हसून चाळी लावून द्यायचं पेटून. मग आपल्या घरातलं कोणाला सांगायचं. कसं आहे, काय खरं आहे, काय धडे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे असं म्हणायचं. नाही तर बिघड त्याने दिलीच काढी लावली. मग देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. मग सुख दुःख कोणाला सांगायचं. आई बापा, आई बापाला सांगायचं. ते आई बाप येतात, त्यांना सुख दुःख सांगायचं. संत आपली बहीण भाऊ आहे, त्यांना सुख दुःख सांग. तैसे संत माहेर माझे, तुम्ही मिनलिया मी लाडई दे. संत हे माझे माहेर घर आहे. तुम्ही संत माय बाप कृपा, काय मी पतित कीर्तिवान. तुम्ही माझे आई बाप आहात. तुम्ही भेटल्यावर मी लढीवाळपणा करतो. तुम्ही मिनलिया मी लाडई दे. तुम्ही भेटला की कोणापुढे लाड घाला, त्यांच्या पुढे लाड घाला. कोणापुढे लाड घालू. कोणी सहन करणार. तेची ग्रंथाचे निव्याजे, जाणी देवजी. तो लढीपाळपणा जो आहे, माऊली म्हणतात तुम्ही सगळे संत माझे माहेर आहात. मी तुमच्या पुढे लाड घालतो आणि तुम्ही तेच ग्रंथाचे निव्याजे, या ग्रंथाच्या निमित्ताने जाणीलोजी, हे समजून घ्या सगळं. ग्रंथाच्या निमित्ताने ऊन असेल तर माझ्याकडे द्या, माझ्या पदरात टाका. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुम ते विनवितस. कमी पडलं तर माझ्या पदरात टाका, जास्त असेल तर माझ्या गुरुजीकडे द्या. ऊन पुरं पाहू नका. तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात. तुमची भेट झाल्याबरोबर तुमच्या पुढे मी लाड घालत असतो. माऊली म्हणतो कौतुकाने बोलत असतो, राग येत नाही. मूल बोलू लागलेला बोबडं त्या आईला लांडी म्हणू लागलेला. लांडी काय चांगला शब्द आहे का. तिला असं कौतुक वाटलं, माझं पोरग लांडी म्हणते. आता लांडी म्हणजे काय, चांगला पण कौतुक आहे. बालक बोबडा बोले, वाकुडा उत्सुका पाऊले. ते रोज काय चोज करणे माऊली रिझे देवी. त्यांनी कसं काही बोलला, कसे बोललं लहान मूल, तरी आईला त्याचं कौतुक वाटलं आणि प्रेमाने ती सहन. आता विश्वात्मक हा माझा स्वामी श्री गुरु निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्य पूजा ज्ञानदेव म्हणे. आता विश्वात्मक विश्व स्वरूप असणारे माझे गुरु श्री गुरु निवृत्तीनाथ
ती माझी शब्दांची पूजा ऐकत, असं माऊली ज्ञानराज म्हणत आहे आणि अध्याय संपवत आहे. माऊली ज्ञानराजाने त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांची वाङ्मय पूजा केली, शब्दाने पूजा केली. वाङ्मय पूजा म्हणजे शब्दाने. ज्ञानेश्वरी ही सद्गुरूंची पूजा केलेली आहे त्यांनी. ती पूजा माझ्या सद्गुरूंनी स्वीकारावी अशी विनंती माऊली ज्ञानराजाने मोठ्या विनम्रपणे केली आणि हा ज्ञानकांडाचा 15वा अध्याय पूर्ण केला. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15ोऽध्यायः. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडरीकवरदा श्री ज्ञानदेव. ओम नमः आता विश्वास Hare